मित्रांनो नमस्कार. प्राप्त माहितीनुसार पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती केली जाईल हे निश्चित करण्यासाठी 6 महिन्यामध्ये म्हणजेच 15 मार्च 2026 पर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. पवित्र पोर्टलकडे दुर्लक्ष करून थेट शिक्षक भरती करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि त्यांना असे करण्यास परवानगी देणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश देखील न्यायमूर्ती यांनी दिले आहेत. पवित्र पोर्टलबाबतची परिस्थिती एवढी बिघडलेली असेल ही अपेक्षा नव्हती, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले आहेत. शिक्षण विभागाने अधिकृत संकेतस्थळावर अतिरिक्त शिक्षकांची यादी उपलब्ध न करणाऱ्या आणि सोयीस्कररित्या मौन बाळगून शाळा व्यवस्थापनाला खासगीरित्या शिक्षकांची भरती करण्याची संधी उपलब्ध करणाऱ्या प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याची वेळ आल्यानेही न्यायालयाने वरील आदेश देताना प्रामुख्याने म्हटले आहे. याचिकाकर्त्या संस्थांनी पवित्र पोर्टलद्वारे एकाही शिक्षकाची नियुक्ती केली नसल्याचे सुनावणी दरम्यान उघड झाले आहे. अशा प्रकारे शिक्षकांची नियुक्ती करणाऱ्या राज्यात अनेक संस्था असू शकतात, तथापि हे सगळे थांबण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी खासगी व्यवस्थापनाद्वारे पवित्र पोर्टल भरती प्रणालीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना राज्यातील प्रत्येक प्रदेश विभागासाठी किमान 3 सदस्यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश सुद्धा दिलेत. या समितीमध्ये त्या विशिष्ट विभागातील वरिष्ठ शिक्षण उपसंचालक यांचा अध्यक्ष म्हणून समावेश असेल आणि प्रदेश विभागातील शिक्षण अधिकाऱ्याच्या दर्जाचे शिक्षण विभागातील इतर अधिकारी यांचा समावेश असणार आहे. अशा समित्या संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्था अथवा व्यवस्थापन इत्यादींची तपासणी करतील आणि सदर विभागाच्या प्रधान सचिवांना अहवाल सादर करतील. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. तथापि उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेल्या संस्थांचा यासाठी अपवाद असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पवित्र पोर्टल योग्य प्रकारे कार्यान्वित नाही तरीही त्याद्वारे नियुक्ती केली नसल्याचे कारण देऊन शिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता दिली जात असल्याचा आरोप काही शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयात दामवून धाव घेतली. तथापि या संस्थांनी शिक्षण अधिकारी अतिरिक्त शिक्षकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करत नसल्याचा मुद्दा उच्च अधिकाऱ्यांकडे मांडायला हवा होता किंवा ते मांडू शकतात, असं न्यायालयाने म्हटलं आहे. राज्य सरकारने पवित्र पोर्टल भरती प्रणाली सर्व संस्थांसाठी कार्यरत करावी आणि अशा संस्थांना लॉग इन ID प्रदान करावे जे उपलब्ध केले जातील याची खात्री सुद्धा करावी. या सगळ्यांसाठी सरकारने एक मानक कार्यप्रणाली म्हणजे SOP तयार करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. प्रत्येक व्यवस्थापनासाठी लॉग इन IDची उपलब्धता करून देण्याचे सुचवले आहे. शाळा व्यवस्थापनाच्या पत्रव्यवहारांना लेखी स्वरूपात प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण निरीक्षक इत्यादींसाठी 7 कामकाजाच्या दिवसांचा प्रतिसाद वेळ निश्चित करावा. प्रत्येक जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अतिरिक्त शिक्षकांची नावे सतत अद्ययावत करावी. त्याचप्रमाणे 6 फेब्रुवारी 2012 आणि 10 जून 2022च्या शासन निर्णयानुसार जास्त कपातच्या वर्तमानपत्रामध्ये भरतीबाबतच्या माहिती प्रकाशित कराव्यात. आरक्षण यादीचे काटेकोरपणाने पालन केले जाईल आणि जाहिरातीमध्ये त्याचा उल्लेख असेल याची सुद्धा खात्री करण्यात यावी, असं न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.